महापौर पद आरक्षणाची आज सोडत जाहीर होणार आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांमधील उत्सुकता त्यामुळे वाढलेली आहे। एसटी प्रवर्गाचं आरक्षण आल्यास मुंबईत भूकंप होऊ शकतो। एसटी प्रवर्गातील दोन्ही जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले। भाजप शिवसेनेकडे एकही एसटी नगरसेवक नाही। त्यामुळे आता काय होतं यावर लक्ष लागलेलं आहे। दरम्यान महापौर पदाची सोडत कशी निघते त्यावरही एक नजर टाकूया। महापौर पदाचं आरक्षण चक्राकार पद्धतीने निघणार असल्याचं बोललं जात आहे। मागील 20 वर्षाचं आरक्षण लक्षात घेतलं जाणार। याआधी जे आरक्षण त्या मनपात होतं ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी काढली जाईल। एसटी, एससी, ओबीसी आणि खुल्या वर्गामध्ये 50% महिला आरक्षणाचा प्रवर्ग। मनपांमधील आधीच्या आरक्षणाची चिठ्ठी बाजूला काढून उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून आरक्षणाच्या एक चिठ्ठी निवडली जाईल। पारदर्शक बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकताना त्या सर्वांना दाखवल्या जातात। सर्व चिठ्ठ्यांमधून एक एक चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर होतं। त्यानंतर पुन्हा 50% महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून महिला आरक्षण काढतात। याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, नेमकं काय वातावरण आहे या सोडतीच्या पार्श्वभूमीवर? पक्षांची धाकधूक वाढलेली आहे। बरोबर प्रणिता, महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्याचा निकाल देखील आपण बघितलं समोर आलेला आहे आणि त्यामध्ये सर्वात पक्ष मोठा भाजप ठरलेला आहे आणि दुसऱ्या नंबरवरती आपण बघितलं उद्धव यांची शिवसेना आहे आणि तिसऱ्या नंबरवर येतं एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि त्यानंतर आता सगळ्यांची नजर लागलेली आहे ती महापौर आरक्षणावरती आणि हा आरक्षण आज निघणार आहे। आपण नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे आरक्षण सोडत या ठिकाणी काढणार आहेत आणि 11 वाजता ही सोडत निघणार। त्यामुळे सगळ्यांची धाकधूक या ठिकाणी लागली आहे। कोणाची या ठिकाणी आरक्षण सोडतीवरती कोणाचा म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती की महिला प्रवर्ग की ओबीसी कोणाच्या या ठिकाणी आरक्षण सोडत निघते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय ही 11 वाजता सोडत निघणार आहे आणि या सोडतीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे कारण की भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती आपण बघितलं तर या ठिकाणी उद्धव यांची शिवसेना आहे। त्यामुळे आपण बघितलं तर टक्कर ही मोठ्या प्रमाणात देखील झाली होती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। त्यामुळे आता देखील ही आरक्षण सोडत आहे। या अगोदर देखील आपण बघितलं तर महिलांचं या महत्व मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलं आहे। 50% आरक्षण हे महिलांना दिलं गेलेलं आहे आणि त्यावरती आपण बघितलं तर या सोडतीमध्ये पुन्हा एकदा महिलांच्या बाजूने हा निकाल लागतो का हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे कारण की मागच्या वेळी देखील आपण बघितलं जे महापौर होते त्या महिला होत्या। किशोरी पेडणेकर हे उद्धव ठाकरेंकडून महापौर होते आणि त्यानंतर आता महापौरपदी महिलांची वर्णी लागते की कोणत्या प्रवर्गाची वर्णी लागते हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार। आणि इतकंच नव्हे तर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत आणि चिठ्ठ्यांमधून या ठिकाणी आपण बघितलं एक चिठ्ठी उचलता कोणाच्या प्रवर्गामध्ये हे आरक्षण सोडत निघते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार। आणि 11 वाजता राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे या ठिकाणी आपण बघितलं यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही सोडत निघणार आहे। जी मनोज, या संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।